हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. उमेदवारी अर्ज भरण्याकरता उरले अवघे काही तास. अजूनही महायुती आणि मवियामध्ये जागा वाटपाचा घोळ सुरूच. मुंबई महापालिका निवडणुकीकरता भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप ठरलं. मुंबईत भाजप 137 जागांवर तर शिवसेना 90 जागांवर लढणार. नागपूर महानगरपालिकेकरता भाजप आणि शिवसेनेची युती. भाजप 143 तर शिवसेना 8 जागा लढवणार. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार. भाजपकडून बंडखोरी टाळण्याकरता उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप. अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपनं दिला डच्चू. मुंबई महानगरपालिकेकरता मनसेची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 33 उमेदवारांचा समावेश. संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत अजूनही युतीचा निर्णय नाही. नाराजांची शिरसाटांच्या निवासस्थानी गर्दी. भाजपचा सकारात्मक प्रस्ताव न आल्यास वेगळा निर्णय घेण्याचा शिरसाट यांचा इशारा. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा सीमा हिरेंच्या मुलीची निवडणुकीतून माघार. भाजप नेतृत्वाचा आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळाला. वॉर्ड 199 मधून उमेदवारी जाहीर. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे, तर नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा आणि सीमा हिरे यांच्या मुलीची निवडणुकीतून माघार बघायला मिळते. भाजप नेतृत्वाचा आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय समोर आलाय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळालाय. वॉर्ड 199 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जालन्यामध्ये भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर मुलगा अक्षय गोरंट्याल यानं सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बातमी आहे जळगावमधून. जळगाव महानगरपालिकेमध्ये अनेक इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मोठी गर्दी बघायला मिळाली. महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून मात्र अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालेलं नाही असं दिसतंय. अनेक उमेदवार कालावधी कमी असल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता लगबग बघायला मिळाली. भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारीच्या घोषणेआधीच भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भिवंडीमध्ये मनसेच्या 10 नगर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या कार्यालयात या सगळ्या 10 उमेदवारांना फॉर्म देण्यात आले. अकोल्यामध्ये हरीश अलीमचंदानी यांनी भाजपात घरवापसी केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. धुळ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे. आमदार मंजुळा गावित आणि सुनील केदार यांच्या सकारात्मक चर्चा झालेली आहे. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू असं गावितांनी म्हटलं.
मनमाड शहरामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. नगर परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव नगरसेवक यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिलाय. राजीनाम्यानंतर मुश्ताक उर्फ बब्बू कुरेशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जळगावात महायुती भक्कम असल्याचं आमदार किशोर पाटलांनी म्हटलंय. तर लवकरच युतीची घोषणा करणार असंही ते म्हणाले. शिवसेनेचा 25 जागांवर दावा आहे अशीही माहिती त्यांनी दिली. योगेश पाटलांनी नशिराबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून नशिराबादचा विकास आदर्श ठरेल असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीनं 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवून सत्ता स्थापन केली. जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पिताश्री उद्योजक अण्णा सामंत आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांचा पदग्रहण आणि पदभार स्वीकार समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांची उपस्थिती होती. एक महत्त्वाची बातमी बघूया. पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा जागावाटपाचा तिढा अजून काही सुटलेला नाहीये आणि असं असताना शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. ते असं म्हणाले की ही सदिच्छा भेट आहे. रवींद्र धंगेकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून निवडणूक लढवेल अशी काल चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. जागा वाटपाबाबत कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलंय. एकीकडे शिवसेना आणि भाजप जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते पदाधिकारी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे भाजपवर दबाव टाकण्याची ही खेळी आहे का अशी चर्चा रंगतीये. याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाही आहे. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाही आहे, पण आम्ही भेटायला आलेलो आहे. आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोलू. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. पुण्यामध्ये एका उमेदवारानं उमेदवारी दाखल करताना नाण्यांच्या स्वरूपात अनामत रक्कम भरली. उमेदवार गणेश किरण खानापुरे यांनी प्रभाग क्रमांक 26D मधून उमेदवारी दाखल केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी माघार घेतली आहे. तर 7 जणांची तिकीटं कापल्याचा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केलाय. शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून जाणार आहे. माढा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग यामुळे क्रमवार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. माढा इथं शेतकऱ्यांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 कोटीच्या खंडणीकरता शेतकऱ्याचं अपहरण करण्यात आलंय. पोलिसांना आणि नागरिकांना सांगितल्यानं मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. चंद्रपूरच्या मोहाडीमध्ये बँकेतून रोख रक्कम आणि सोनं चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा कारखान्याला आग लागली. यामुळे कारखान्यातील साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. धरण गावामध्ये बीडीओच्या कार्यालयामध्ये आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं. तातडीनं घरकुलाचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. मावळच्या नवला कुंभरेत इतिहास घडलाय.
राहुल सातकरने चमकदार कामगिरी करत मावळ केसरी होण्याचा मान पटकावला। महिलांमध्ये अनुष्का दहीभाते हिनं दमदार कामगिरी केली, तर कुमार केसरीचा मान ओमकार भोते याला मिळाला। अकोल्यामध्ये नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी 33 बंडल्स मांजा जप्त केलेला आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून जाणार आहे। माढा तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग, यामुळे क्रमवार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। माढा इथं शेतकऱ्यांनी फटाके फोडले, पेढे वाटले, शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत केलं।